मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे, मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. ओ गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु दत्ताच्या चरणी, दत्त नामाच्या कीर्तनी, गुरु भक्तीच्या पूजनी. मन लागो रे माझे गुरु भजनी. 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 गुरु माझे दत्त दिगंबर, गुरु माझे दत्त दिगंबर. ओ गुरु माझे दत्त दिगंबर. गुरु माझे दत्त दिगंबर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. ब्रह्मा विष्णू तोची महेश्वर, तोची महेश्वर. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे गुरु भजनी. 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 नाम घ्यावे आवडीने, नाम घ्यावे आवडीने. नाम घ्यावे आवडीने. नाम घ्यावे आवडीने. भावे पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने. भावे पावन गुरु भक्तीने, गुरु भक्तीने. मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो, मन लागो रे लागो रे, मन लागो रे माझे
सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा। 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 बहाकर प्रेम की गंगा। बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में, सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में। आया है दिल को सुकून के करीब आने में। आया है दिल को सुकून के करीब आने में। मुद्दत से प्यासी अखियों को मिला आज वो सागर, मुद्दत से प्यासी अखियों को मिला आज वो सागर। भटका था जिसको पाने की खातिर इस जमाने में, भटका था जिसको पाने की खातिर इस जमाने में। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। देख कर अपने बाबा को। हुई रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी गलियां, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं।
रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दिव्य स्वरूपी सडा टाकत होते अंगणात, अल्लख म्हणून भिक्षा मागत आले दारात. दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात, दत्त गुरूंचे पाऊल उठले माझ्या अंगणात. त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. भगवी झोळी होती त्यांच्या डाव्या बगलेत, रुद्राक्षांच्या माळा होत्या त्यांच्या गळ्यात. पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त, पुण्या वाटेने गेले माझे गुरुदेव दत्त. त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. श्वानांची फौज होती त्यांच्या संगत, श्वानांना भाकर टाकत होते भगवंत. बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात, बघा बघा ते अत्री नंदन आले भजनात. त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. भक्तांचा मेळा होता त्यांच्या संगत, खडावांचा नाद घुमतो माझ्या कानात. गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात, गुरुदेव दत्त मंत्र ठेवा ठेवा ध्यानात. त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात, रात्रंदिवसा देवा तुमची मूर्ती ध्यानात. त्याचा लागेनांत, त्याचा लागेनांत. स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त, स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त. श्री दत्ताचे नाम मुखिया माझ्या रात्रंदिनी, गेलो दत्तमयी होऊनी, गेलो दत्तमयी होऊनी. श्री दत्ताचे नाम मुखिया माझ्या रात्रंदिनी, गेलो दत्तमयी होऊनी, गेलो
आपण सर्व खूप सौभाग्यशाली आहे, भाग्यवान आहे की आपण या कार्यक्रमामध्ये येऊ शकलो. गुरुकृपा आहे सर्वांवर म्हणून आपण इथपर्यंत येऊ शकलो. आज आपण दत्त पौर्णिमेनिमित्त इथे हवन पण करणार आहे. अभिषेक आपण आत्ताच केला श्री दत्तांच्या अनुसया माताच्या चरण कमलांचा पादुकांचा, आणि मध्ये आपण आरतीच्या पूर्वी 15-20 मिनिटामध्ये हवन करून घेऊ. आहुत्या देऊन देऊ दत्त देवतेला अनुसया मातेला. बंद करून द्या किंवा खूप कमी करून द्या. हात डोळे बंद करा. सर्वात आधी आपण गुरुचं स्मरण करू. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृश्यं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं चलं सर्वादिसाक्षिभूतं भावात्रितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. अखंडानंदबोधाय शिष्यसंतापहारिणि सच्चिदानंदरूपाय तस्मै श्री गुरुवे नमः. सरस्वती वंदना. सद्बुद्धिदायिनी सरस्वती देवीचे ध्यान करा. ओम लक्ष्मीर्मेधाधरा पुष्टिः गौरीतृष्टिप्रभाधृतिः एताभिः तनुभिः अष्टभिर्मां सरस्वती. सरस्वत्यै नमो नित्यं भद्रकाले नमो नमः. वेद वेदांत वेदांग विद्यास्थानेभ्येव च माता स्वदीय पद पंकज भक्तियुक्ता ये त्वां भजन्ति निखिलान् परान् विहाय ते निर्जरत्वां यान्ति कलेवरेण भू अग्नि वायु गगनं भुवि निर्मितेन. ओम श्री सरस्वती माताये नमः. व्यास वंदना. चराचरात कणाकणात व्याप्त असलेली शक्ती व्यास मुनींची, त्यांचं ध्यान करा. ओम व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधे वासिष्ठाय नमो नमः. नमोस्तुस्ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदयत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप. ओम श्री व्यासाय नमः. श्री गणेशाचं ध्यान करा. ओम प्रणम्य शीर्षा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तवासं स्मरे नित्यमायुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पंचमं च षष्ठमं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तदष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशतानि नामानि त्रिसन्ध्यायां पठेन रान च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरो प्रभु. तस्य सर्वसिद्धिकरो प्रभु. गणेश भगवान की जय. गुरुचं ध्यान करा. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आदिशक्ती जगदंबा भवानीचं ध्यान करा. ओम सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कोल्हापूर निवासिनी महालक्ष्मी, तुळजापूर निवासिनी भवानी, माहूर निवासिनी रेणुका, वणी निवासिनी सप्तशृंगी, मोरा निवासिनी एकविरा. ध्यान करा. ओम या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु भक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. ओम या देवी सर्वभूतेषु आनंदरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. त्या दत्त दिगंबराचं आपण स्मरण करू, थोडं नामस्मरण करू.
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा सर्वांनी म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा माय उभी गाय होनी माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी माय उभी गाय होनी माय उभी गाय होनी पुढे वासरू पाहे वळुनी पुढे वासरू कृतज्ञतेचे श्वान बिचारे कृतज्ञतेचे श्वान बिचारे पायावर झुकले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू म्हणा सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु चरण शुभंकर फिरता तुमचे चरण शुभंकर फिरता तुमचे मंदिर झाले उभ्या घराचे मंदिर बनले उभ्या घराचे घुमटा मधुनी हृदय पाखरू घुमटा मधुनी हृदय पाखरू स्वानंदे फिरले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले तुम्हीच केली सारी किमया तुम्हीच केली कृतार्थ झाली माझी काया कृतार्थ झाली तुमच्या हाती माझ्यासाठी तुमच्या हाती माझ्यासाठी औदुंबर बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले मला हे दत्तगुरु दिसले मला हे दत्तगुरु दिसले दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा दिगंबरा दिगंबरा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 सर्वांनी म्हणा काळी बाजू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा दिगंबरा दिगंबरा एका ताला टाळी सर्वांची दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 टाळी हात वर करून वाजवा दिगंबरा 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 हात वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हात वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हातवर दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो सावड्या मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या सावड्या मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो हात वर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट द्या हो स्वामी मला भेट
दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री दत्तात्रेय भगवान की जय। ओम अनंत कोटी ब्रह्मांड नायिका महाराजाधिराज्ञी योगिनी योगिनी परमगुरु परमेष्ठी परमानंद स्वरूपिणी अखंडित लक्ष्मी राजराजेश्वरी महाशक्ती भगवती पारडसिंगा निवासिनी सती अनसुया माता की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, साईनाथ महाराज की, स्वामी समर्थ महाराज की, गोमाजी महाराज की, बिरबलनाथ महाराज की, राजराजेश्वर भगवान की, अंबिका माता की। या जीवनामध्ये प्रत्येकाचे श्वास ठरलेले आहेत। आपण 24 तासामध्ये 21,600 वेळा श्वास घेतो सोडतो। आणि प्रत्येकाचे श्वास ठरलेले आहेत, तितके श्वास आपण जगू शकू। कोणाला ईश्वराने 5 लाख श्वास दिले, कोणाला 5,000 श्वास दिले, तर कोणाला 50 लाख श्वास दिले। ज्याला जितके श्वास दिले तितका तो जगतो, त्याचा एकही श्वास कमी नाही, एकही श्वास जास्त नाही। आणि आपले श्वास जे आहेत ते कुठं खर्च होऊन राहिले, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। आपले श्वास टीव्ही पाहण्यात खर्च होऊन राहिले, सिनेमा पाहण्यात खर्च होऊन राहिले, क्रिकेट पाहण्यात खर्च होऊन राहिले, रियालिटी शो पाहण्यात खर्च होऊन राहिले, की आपले श्वास गुरुज्ञान ऐकण्यात खर्च होऊन राहिले, ध्यान करण्यात खर्च होऊन राहिले। संत महापुरुष तर म्हणतात की आपला श्वास, एक एक श्वास, एक एक नाम माझा, त्याचा नामाचा आपल्याला अनुभव झाला पाहिजे। प्रत्येक श्वासामध्ये एक एक श्वास घेऊन राहिलो आपण, तर आपण श्वास नाही घेऊन राहिलो, नाम घेऊन राहिलो भगवंताचं। श्वास सोडून राहिलो आपण, नाम सोडून राहिलो। म्हणून एक गाणं तयार झालं, सर्वांनी तुम्ही ऐकलेलं। सांसों की माला पे सिमरू मैं तेरा नाम, श्वासों की माला पे सिमरू मैं तेरा नाम, तेरा नाम, तेरा नाम। प्रत्येक श्वासामध्ये नामस्मरण, प्रत्येक श्वासामध्ये त्या भगवंताचं स्मरण, प्रत्येक श्वासामध्ये आपल्या गुरु मंत्राचं स्मरण। तर आपले श्वास कुठं खर्च होऊन राहिले, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। कारण की सगळ्यात मोठी संपत्ती आपले श्वासच आहेत। आणि या श्वासासाठी जेव्हा कोणी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि जेव्हा त्याला ऑक्सिजनची आवश्यकता असते, तेव्हा कळते की या श्वासाचं काय महत्त्व आहे। हे मोफत मिळाले श्वास, म्हणून याचं महत्त्व कळून नाही राहिलं। पण जेव्हा दम कोंडून जाते, अटॅक येऊन जाते, लकवा मारून जाते आणि एक एक श्वास घेणं कठीण जाते, तेव्हा कळते, तेव्हा लक्ष जाते या श्वासावर। तिथपर्यंत श्वासावर लक्षच नाही जात, श्वास येते की जाते काहीच माहिती नाही। आपल्याला घ्यावं लागत नाही, श्वास सोडावी लागत नाही, ऑटोमॅटिक सुरू आहे।
ईश्वराने मशीन बसून दिली आतमध्ये. श्वास सुरू आहे घेणं, श्वास सोडणं सुरू आहे. आपण म्हणावं लागते का श्वास घ्या श्वास सोडा, फक्त ध्यानाच्या वेळेस म्हणावं लागतं. तुम्ही श्वास घेतला नाही म्हणजे तुम्ही मरून जाल असं काहीच नाही. तंत्र बसून दिले ॲटोमॅटिक की श्वास सुरू राहील घेणं. तर हे श्वासरूपी धनाची संपत्ती जी आहे याचं महत्त्व समजा. आणि हे जसं धन कमाई करतो आपण, पैसा कमावतो आणि तो पैसा आपल्याला वाटते की चांगल्याच कामात खर्च झाला पाहिजे. पैसा जर हरवला, पैसा जर चोरीला गेला, पैसा जर कोणा डुबाडला, पैसा जर कोणा डुबवला तर आपलं किती मन दुखते. पण श्वासरूपी संपत्ती आपण स्वतःच डुबवून राहिलो, स्वतःच लुटून राहिलो, स्वतःच चोराला म्हणलं की चोरून घेऊन जा. म्हणजे व्यर्थ टाइमपास करून आपले श्वास जे जायला पाहिजे होते ईश्वर चिंतनात, भगवंताच्या चिंतनात, गुरुच्या ज्ञानामध्ये, गुरुच्या स्मरणामध्ये, ते श्वास आपले खर्च होऊन राहिले बिनफालतू टाइमपास करून राहिलो. 2 लेडीज भेटल्या, 4 लेडीज भेटल्या की फुल टाइमपास होते. कारण 4 लेडीज भेटल्या की कोणतं त्या भागवतातल्या किंवा भगवद्गीतेतल्या गोष्टी थोडी करणार आहे, कोणत्याच लेडीज करतील नाही. कारण की माहीतच नाही आहे की किती मोठी संपत्ती दिलेली आहे ईश्वरीने श्वासाची. आणि ह्या ज्याच्या आपण चुगल्या करून राहिलो, ज्याच्या निंदा करून राहिलो, ज्याचं पाकडून राहिलो, तर ते पाकडता पाकडताच आपला जीव चालला जाईल. कधी कोणाची निंदा करता करता जीव चालला जाईल. तरी श्वासाची संपत्ती खूप खूप महत्त्वपूर्ण आहे. आणि आज दत्त पौर्णिमेनिमित्त आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की किती मोठी संपत्ती आहे आपल्याजवळ आणि ती आपण व्यर्थ गमावून राहिलो. त्यासाठीच हा पौर्णिमेचा कार्यक्रम आहे, गुरु सानिध्य आहे. कधी कधी वेळ जो आहे तो इतका धावून निघून जातो की माहिती पडत नाही. आणि कधी कधी वेळ जो आहे तो मोजतच राहतो आपण, पण तो पसार होत नाही लवकर. कोणाचं मरण उद्या आणि ती रात्र काढायची असली की सर्वांना अनुभव आहे, लवकर तो वेळ निघत नाही. असं वाटतं कधी सकाळ होते, कधी सगळं विल्हेवाट लागून जाते, कधी आम्ही आंघोळा करतो आणि कधी काही सगळं त्या बिचाऱ्या मेलेल्याची आणि ज्याच्या घरात मेलेला आहे, जे टेन्शन घेऊन राहिले, रडून राहिले, त्याची कोणाला काळजी असते. प्रत्येकाला आपापल्या कामाची घाई की कधी निपटते, कधी मी माझ्या कामाला लागतो रोजच्या सकाळच्या. तर कधी समजू नका की आपण मरू म्हणजे लोकांना खूप हार्ट अटॅक येऊन जाईल, असं काहीच होणार नाही. घरच्याही लोकांनी येणार, बाहेरच्याही लोकांनी येणार. तर कधी कधी वेळ खूप एक्सप्रेस सारखा धावते आणि कधी कधी वेळ पॅसेंजरपेक्षाही कमी गती होऊन जाते त्याची. तर वेळ आपल्याला पकडून ठेवू शकत नाही आपण आपल्या मुठीमध्ये, पण वेळ आपण सत्कर्मात लावू शकतो. तर वेळ सत्कर्मात लावण्याची प्रेरणा देणाराच दिवस आहे हा दत्त पौर्णिमेचा. आता दत्ताचं रूप किती सुंदर आहे. जेव्हा आपण एका दत्त मूर्तीसमोर बसतो किंवा दत्ताच्या चित्रासमोर बसतो तर फक्त त्याचं रूप न्याहाळा, त्याचं रूप कसं आहे. आणि जेव्हा आपण त्याच्या रूपाशी आपल्या मनाचं कनेक्शन करतो तेव्हा आपलं मन सहजच शांत होऊन जाते. आणि किती वेगळं रूप आहे दत्तात्रय प्रभूचं. मी अनुसया मातेला म्हटलं होतं की माते दत्त म्हणजे काय. तर आता इथे नवीन लोक आहेत म्हणून मी त्यांना सांगतो की आपण जसे प्रश्न उत्तर करतो आणि तुम्ही मला प्रश्न विचारला मी तुम्हाला तेव्हाच उत्तर दिलं असं मातेचं नव्हतं. आपण प्रश्न आज विचारला त्याचं उत्तर उद्या 10 दिवसांनी किंवा महिन्याभराने किंवा 10 महिन्यांनी किंवा 10 वर्षांनी भेटू शकते, अशी मातेची लीला होती. तिचं लहर होती, तिला जेव्हा उत्तर द्यायचं आहे जेव्हा वेळ आला तेव्हाच ती उत्तर देत होती. तर मी मातेला म्हटलं की माते दत्त म्हणजे काय. तर मातेने म्हटलं दत्त म्हणजे बोध. तर मी मातेला म्हटलं की बोध म्हणजे काय. आता हे उत्तर असे जसे मी तुम्हाला देऊन राहिलो सहजासहजी सांगून राहिलो, प्रश्न उत्तर इतके सहजासहजी मला भेटले नाही. यासाठी खूप वर्षाचा कालावधी गेलेला आहे, पण तुम्हाला सहज सांगून राहिलो मी सगळं. जे सहज मिळते त्याची किंमत नसते. आज मी तुम्हाला सगळं काही सहज देऊन राहिलो तर तुम्हाला त्याची किंमत नाही आहे. आणि मला त्याची किंमत समजलेली आहे.
कारण की मला किती वर्षाचा कालावधी एका प्रश्नासाठी किती वाट पाहावी लागली. जिथपर्यंत आपली योग्यता येत नाही आपल्या आतमध्ये ते उत्तर ऐकायची, उत्तर आत्मसात करायची, तिथपर्यंत गुरु आपल्याला उत्तर देत नाहीत. आणि तुम्हाला सहज मिळून राहिलं, तुमची योग्यता आहे की नाही आहे हे काही पाहिलं नाही चाललं, पण तुम्हाला सहज मिळून राहिलं. पण असं समजून राहा की आपल्याला सहज हे ऐकायला मिळून राहिलं म्हणजे सहज आपल्याला हे प्राप्त होऊन जाईल. ऐकणं वेगळी गोष्ट आहे आणि प्राप्त करणं वेगळी गोष्ट आहे. तर मातेला म्हटलं मी, माता की दत्त म्हणजे काय? आपण असे प्रश्न विचारतोच कुठं? गुरुला आपण विचारतो की नोकरी कधी लागेल, लग्न कधी होईल, पीक कसं येईल, नवरा कसा शांत होईल, सासू कधी भांडणं कमी करेल. म्हणजे आपला विषय फक्त संसारापुरतं. आणि माझ्या मनात प्रश्न टाकणारी तीच माऊली, उत्तर देणारी माऊली. म्हणजे मी प्रश्न विचारले म्हणजे मी काही महान नाही झालो खूप मोठा, तर सगळं काही गुरुच आहे, आपण नाही आहे काहीच. तर मी माऊलीने म्हटलं की दत्त म्हणजे काय? दत्त म्हणजे गुरु माऊली म्हणे अनुसया माता की दत्त म्हणजे बोध. म्हटलं बोध म्हणजे काय? कारण की एवढं समजणं, गुरुनं आपल्याला शब्द सांगितले आपण समजलं असं होऊच शकत नाही. तर माता म्हणाली की बोध म्हणजे परम अनुभव, दत्त म्हणजे बोध, बोध म्हणजे परम अनुभव. मग थोडंसं समजायला सोपं गेलं. पण मी मातेला म्हटलं की परम अनुभव म्हणजे काय, कसा होईल हा परम अनुभव? माता म्हणाली की जेव्हा परम प्रेम आणि परम ज्ञान, ध्यान देऊ नका, प्रेम नाही म्हटलं मातेने आणि ज्ञान नाही म्हटलं, परम प्रेम परम ज्ञान, याचा अर्थ काय होते? म्हणजे ज्ञानाची खूप उच्च अवस्था आणि प्रेमाची खूप पराकाष्ठा. आता आपण देवाजवळ बसलो, एक हार चढवला, आरती केली, असं होऊच शकत नाही की देवासाठी आपल्या डोळ्यातून आसू पडले. कधी आपण गुरुजवळ गेलो किंवा घरी पौर्णिमेची गुरुची पूजा मांडली ना, गुरुसाठी आपल्या डोळ्यातून आसू पडले असं होऊच शकत नाही. खूप पुण्य पाहिजे आसू पडायसाठी डोळ्यातून. पण मीराबाई ज्या होत्या त्यांचं प्रेम नव्हतं त्याच्या आतमध्ये, गुरुबद्दल कृष्णाबद्दल परम प्रेम होतं. इतकी उच्च अवस्था होती प्रेमाची, पूर्ण पराकाष्ठा पार करून गेल्या होत्या. दिवस रात्र डोळ्यातून आसू वाहत होत्या मीराबाईच्या. आणि कृष्णाचे पद म्हणता म्हणता, गुरुचं स्मरण करता करता, म्हणजे ती राणी होत्या त्या मेवाडची, पण त्यांना भान नव्हतं की आपल्या पायात चपला आहे की नाही, आपल्या डोक्यावर पदर आहे की नाही, काहीच माहिती नाही. त्या कृष्णाच्या लीला गायन करता करता, कीर्तन करता करता कृष्णाच्या मंदिरात जायचे. कारण की परम प्रेम पराकाष्ठा म्हणजे ओलांडलं होतं त्यांनी. जसं आपण आता एखादं टाकं भरायचं आपल्याला पाण्याचं, आणि भरून राहिलं, थोडं भरलं, अर्ध भरलं, मग त्याच्याहून अजून भरलं, पाऊन भरलं, मग पूर्ण भरलं, पूर्ण भरून सांडून राहिलं, याला काय म्हणून पराकाष्ठा. म्हणजे प्रेम पूर्ण, ते प्रेम रूपी पाणी सांडून राहिलं त्या पात्रातून. म्हणजे मीराबाईचं इतकं प्रेम सांडून राहिलं होतं खाली, त्या कृष्णामध्ये लीन होऊन राहिलं होतं. प्रेमाची पराकाष्ठा म्हणजे मीराबाई, आणि ज्ञानाची पराकाष्ठा म्हणजे मीराबाई. जेव्हा प्रेम जागृत झालं तेव्हा ज्ञानही तिच्या आतमधून जागृत झालं. आणि प्रेम आणि त्या परमप्रेम आणि परम ज्ञानाचा जेव्हा संगम झाला, आपण ऐकतो की 2 नद्यांचा संगम आहे, त्या महादेवाजवळ 3 नद्यांचा संगम आहे. तर संगम काय आहे? 3 नद्या एकत्रित झाल्या, 2 नद्या एकत्रित झाल्या. असंच हे परमप्रेम म्हणजे प्रेम पूर्ण उच्च अवस्थेत पोहोचलं, पराकाष्ठेवर पूर्ण झालं ते. त्यात काही अधुरपण नाही आहे, कच्चेपण नाही आहे, आणि ज्ञानही अधुरपण नाही आहे, तेही पूर्ण झालं. आणि दोघांचंही मिलन झालं, संगम झाला. हे संगम झाला दोघांचाही की काय होते? बोध निर्माण होते, दत्त निर्माण होते, दत्ताचा जन्म होते. हा आहे जन्म दत्ताचा. आपण आजपर्यंत दत्ताचे जन्म केले, कृष्णाचे जन्म केले, रामाचे जन्म केले, पण आपल्याला माहिती नाही आहे की कसा जन्म होते. तर खरा जन्म असा होते जेव्हा परमप्रेम परम अनुभव यांचा संगम होते, त्यातून बोध निर्माण होते की मी कोण आहे, मी कोण आहे, मी दत्त आहे. दत्त आहे म्हणजे मी तो आत्मा आहे, शुद्ध आत्मा दत्त, तोच दत्त आहे आत्मा आपला. तर आपल्याला रामाचा तर वेळ माहित आहे जन्माचा. रामाचा वेळ कोणता आहे जन्माचा? दुपारी 12चा. कृष्णाचा जन्म रात्री 12चा. हनुमानीचा जन्म वेळ सकाळी 6चा. आणि दत्तात्रेयाचा वेळ संध्याकाळी 6:30चा.
6:30 6:40 दत्ताचा जन्म साजरा होतो. तो वेळ आहे जेव्हा गाय वासरं चरून येतात. संध्याकाळची वेळा असते, पूर्ण धूळ उडालेली असते वातावरणात. तेव्हा जन्म झाला दत्तात्रयाचा. आणि दत्तात्रयाचा जन्म कोणत्या महिन्यात झाला? मार्गशीर्ष महिन्यात. आता मार्गशीर्ष महिन्यातच का झाला? कारण की मार्ग दाखवायचा होता पूर्ण जगाला. गुरु काय असतात? मार्गदर्शक. म्हणून ते मार्गशीर्ष महिन्यात आले. तर संध्याकाळी 6:30चा वेळ आहे. आपण हे करता करता त्यांच्या जन्मापर्यंत पोहोचून जाऊ, हवन आणि पूर्ण कार्यक्रम करता करता. तर मातेने जे ज्ञान दिलं ते आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये स्थिरावलं पाहिजे. ते आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये आत्मसात झालं पाहिजे. ते आपल्या प्रत्येकाच्या मनरूपी अंतःकरणरूपी शेतामध्ये पेरलं गेलं पाहिजे. तेव्हा त्याचं अंकुरण होईल, तेव्हा त्याचं वटवृक्ष होईल कधी, तेव्हा त्याचं फळं मिळतील, फुलं मिळतील. तर अद्भुत आहे मातेचं ज्ञान. हे अनुसूया माताच सांगू शकते, हे कोणी नाही सांगू शकत. बाकी हे तुम्ही कुठे ऐकलेलंही नसेल. अनुसूया माता कोण आहे? दत्ताची आई. जी दत्ताची आई आहे तेच हे रहस्य सांगू शकते, बाकी कोण नाही सांगू शकत. बाकी तुम्ही कुठं वाचलं, कुठं ऐकलं सांगा. ह्या गोष्टी कोणीच ऐकलेल्या नाही आहेत. ह्या गोष्टी कुठंच नाही आहेत. ह्या गोष्टी या मातेच्या आतमधून निघालेल्या आहे. कारण की ती जननी आहे. त्या ब्रह्मा विष्णू महेशाला जन्म देणारी शक्ती